नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांदा उत्पादकांना मोठा फटका. काय ते संदर्भातील महत्त्वाची अपडेट. कांद्याच्या दरात मोठी घसरण बघू शकता. संपूर्ण महत्त्वाची अपडेट बातमी. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक तणाव वाढला होता आणि दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे कांद्याच्या निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. काय ते संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो सल्ला वेलकम म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. समजू शकता. कांदा उत्पादकांना मोठा फटका. कांद्याच्या दरात मोठी घसरण. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक तणाव वाढला होता. दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे कांद्याचे निर्यात पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा थेट परिणाम कांदा उत्पादकांना झाला असून याचा मोठा फटका बसला आहे. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यासारख्या शेजारील देशात होणारी नियमित निर्यात थांबल्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याचा साठा वाढत चालला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील काही दिवसात अत्यंत निराशाजनक ठरले आहे. कांद्याच्या दरात मोठी प्रमाणात घसरण होऊन तो क्विंटल मागे केवळ 800 ते 1000 रुपयापर्यंत खाली आला होता आणि आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही. कांदा बाजारपेठेला कणा मानल्या जाणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला आणि उगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून त्यामुळे दरात वर दबाव निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी सहसा कांद्याच्या दरात घसरण झाल्याने केंद्र सरकारच्या नाफेड आणि NCCF या संस्था बाजार हस्तक्षेप करतात आणि थेट शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करतात. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा खरेदीस सुरुवात न केल्याने व्यापाऱ्यांच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. शासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे बाजारातील स्थिती आणखी गंभीर झाली आहे. धन्यवाद. लक्ष